नमस्कार, मी श्यामराव मोकाशी. हा व्हिडिओ प्रत्येकानं ऐका आणि शेअर करा. आता ज्या आपण लक्झरी गाडीतनं प्रवास करतो, आता लक्झरींच्या अपघातांची सुद्धा संख्या वाढत असते. आता का वाढते आहे माहिती आहे का? ह्याला जबाबदार हे RTO अधिकारी आहेत आणि वाहतूक अधिकारी आहेत. मुळात लक्झरी गाड्या ज्या आहेत त्यांना प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी दिलेली आहे, हे मात्र कुणीही विसरू नका. पण लक्झरीतून आता मोठ्या पद्धतीवरती माल वाहतूक होते. माल वाहतूक आता तुम्ही म्हणतील ह्याच्यातनं कसं माल वाहतूक करायचं? त्या लक्झरीना ज्या डिग्या आहेत त्या मोठमोठ्याल्या आहेत आणि आता प्रत्येक ठिकाणी समजा मुंबईतून म्हणा कुठूनही ह्या गाड्यातून पार्सली जातात. म्हणजे माल जातो आहे आणि एका गाडीत एक टनापर्यंतसुद्धा माल जातो आहे. 1.5 टनसुद्धा माल भरला जातो आहे. हे RTO अधिकाऱ्यांना माहिती आहे, वाहतूक अधिकाऱ्यांना माहिती आहे. सर्रासपैकी ह्या गाड्यातनं माल भरला जातो. जर 1 टन आणि 1.5 टन जर माल भरत असतील त्याच्यात आपण समजू शकतो की एखाद्या प्रवाशाचं सामान आहे किंवा काहीजणं गावाकडे येताना 10-20 किलो धान्य आणले. ह्या गोष्टी आपण सर्वसाधारणपणे समजू शकतो. पण मोठमोठ्या पार्सलसुद्धा ह्या लक्झरी गाड्यातून हे करतात, माल वाहतूक केली जाते. आणि इथं मोठी RTO विभाग, वाहतूक विभाग ह्यांची मोठी मक्तेदारी आहे, म्हणजे एक लॉबी आहे. आणि त्याच्यामुळं त्यांच्या आशीर्वादानंच ह्या लक्झरींचं काम बिनधास्त चालतं. त्याच्यामुळं मग या हायवेनं गाड्या जाताना झोल मारतात की सामान जर इकडं तिकडं लगेच हल्लं, कारण हे डिगीतनी सामान ठेवलेलं असतं. मोठमोठ्याला 3-4 डिगी आहेत, कोणीही ते बघू शकतं आपण ज्या गाडीतनं प्रवास करतो त्या गाडीतनं. आणि मग त्या गाड्यात झोल मारतात. त्याच्यामुळं त्या ड्रायव्हरचं नियंत्रण बी सुटतं आणि हे मग मानवी चुकीच मोडतात हे अपघात असे. म्हणजे हे RTO अधिकाऱ्यांनी हप्ते खायचे, वाहतूक विभागानं तपासायचे नाहीत आणि कधी पकडलं तर तेवढ्यापुरता झोल पाणी करायचं आणि सोडून द्यायचं. परंतु मुख्य कारण हे ह्याच्यातून माल वाहतुकीचं चाललेलं आहे. आणि ह्यांच्या शासनाच्या अधिकाऱ्यांच्या मते RTOवाले असू द्यात, वाहतूकवाले असू द्यात, ह्यांच्या आशीर्वादानं हे बिनधास्तपैकी 1.5 टनापर्यंत, कधीकधी 2 टनापर्यंतसुद्धा त्याच्यातनं माल भरला जातो. त्याच्यामुळं लक्झऱ्या गाड्या झोल मारतात आणि अपघात होतो. म्हणजे ह्यांची हप्ते खाणे, लाच खाणं, कारवाई न करणं, ह्याच्यामुळं लक्झरींच्यासुद्धा आता प्रवासाला धोका झालेला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.